मधल्या काळात काय झालं, भाकड गाई आणि गोऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला होता. हो. तर लोक ही गोरी पाळायला सोडून परवडत द्यायची. नाही सोडून सोडून देत होते. द्यायची. तर ही सगळी गोरी म्हणजे एकदम आयतं अन्न त्या बिबट्यांना मिळत होतं. अमेरिकेमध्ये सिंह होते. हे सगळे त्या काळात नामशेष झाले. म्हणजे हे माणसाने केलेल्या शिकारीमुळेच नामशेष झाले. नर मारल्याला जास्ती व्हॅल्यू होती. मादी शक्यतो मारायची नाही. गाभण मादी मारली तर पाप लागतं. किती पकडाल आणि कुठे ठेवाल एवढे पकडलेले प्राणी? परत जंगलात सोडले तर तुम्ही इथला प्रॉब्लेम तिकडे नेला, एवढंच होतं. पण मग हे का करतात? तर आम्ही काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी करतात. म्हणजे लोक ज्या वेळेला चवताळलेले असतात त्यावेळेला काहीतरी केलं हे दाखवायला तर पाहिजे. मधल्या काळात काय झालं, भाकड गाई आणि गोऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला होता. हो. तर लोक ही गोरी पाळायला सोडून परवडत द्यायची. नाही सोडून देत सोडून होते. द्यायची. हो. तर ही सगळी गोरी म्हणजे एकदम आयतं अन्न त्या बिबट्यांना मिळत होतं. हो. आणि मग त्या काळात मी माझ्या तिथले जे वन विभागाचे अधिकारी आहेत त्यांना म्हटलं, काही परिणाम झालाय का, हल्ले मानवी वस्तीवरती कमी झालेत का, याचा परिणाम म्हणून. ते म्हणाले की असं आम्हाला वाटत होतं, पण तुमचा फोन आलाय आणि आत्ताच कॉल आलेला आहे आम्हाला, आम्ही चाललोय तिकडे बघायला. अन्न म्हणजे अन्नाची कमतरता तर उलट नाहीच राहिली, पाण्याची पण नाही राहिली आणि पिल्लं जगत आहेत आणि एका वेळेला 4-4 पिल्लं होत आहेत असं म्हटल्यानंतर ते खूप वेगाने वाढणारच. त्यामुळे ते वाढणं हे आश्चर्य नाही आहे. वाढलं नसतं तर ते आश्चर्य होतं. आणि मी मगाशी जे म्हटलं की आपोआप त्यांच्या संख्येवर आपोआप काहीतरी कंट्रोल राहील, ती स्टॅबिलाईज होईल, काहीतरी संतुलित होईल, असं होताना दिसत नाही आहे. बरोबर. कारण निसर्गतः नेहमी असं होतं ही आपली समजूत चुकीची आहे. जे काही संतुलन काही काळ होतं, बराच काळ होतं, म्हणजे अनेक शतकं होतं. आपोआप नाही होणार तर मग कसं होईल, आणि आतापर्यंत होतं तर ते कसं होतं मग? तर त्याच्यामध्ये माणसाने केलेली शिकार हा खूप महत्त्वाचा घटक होता. म्हणजे तो इतिहास खूप रंजक आहे. म्हणजे आपण अगदी 50,000 वर्ष मागे गेलो तर त्या काळामध्ये अनेक मोठमोठे प्राणी होते. मॅमथ होते, म्हणजे हत्तींपेक्षा मोठे, हत्तींच्याच कुळातले पण हत्तींपेक्षा मोठे मॅमथ होते. बरोबर. मी ते ऑस्ट्रेलियातलं उदाहरण सांगितलं, तिकडे तर मॅमथच होते सगळे. नाही, ऑस्ट्रेलियामध्ये मॅमथ नाही, पण खूप वेगवेगळ्या जाती होत्या. मॅमथ भारतामध्ये होते. भारतामध्ये दक्षिणेत कोकणात गेंडे होते 10-15 हजार वर्षापूर्वी. ते कातळ शिल्पामध्ये अजूनही गेंडे दिसतात. ओके. तर मग गव्याहून मोठी एक त्याच फॅमिलीतली, पण आजच्या गव्याहून मोठी अशी एक जात होती. नर्मदेच्या खोऱ्यामध्ये त्यांचे फॉसिल अजूनही सापडतात, जे 10,000 वर्ष 20,000 वर्ष जुने आहेत. तर हे सगळे नामशेष झाले साधारणपणे 10,000 वर्षापूर्वी ते 50,000 वर्षापूर्वीच्या काळात. हे सगळे अमेरिकेमध्ये सिंह होते. हे सगळे त्या काळात नामशेष झाले. तर नामशेष का झाले, तर अलीकडचे अभ्यासक जास्ती असं मानायला लागलेत की माणसाने केलेल्या शिकारीमुळेच नामशेष झाले. काय पॉप्युलेशन होतं त्यावेळेला माणसाचं, काय टेक्नॉलॉजी होती, पण त्या काळामध्ये सुद्धा माणसाने केलेल्या शिकारीने मोठमोठ्या प्राणीजाती नामशेष झालेल्या आहेत. पण नंतरचा काळ असा आहे की त्यावेळेला शेतीला सुरुवात झाली, मग हळूहळू नगरं वाढायला लागली, मग राज्य झाली, मग साम्राज्य झाली, असे मोठमोठं आर्किटेक्चर झालं, मोठमोठी शहरं वाढली. पण त्या काळामध्ये जवळजवळ 2-3 हजार वर्षाच्या काळामध्ये 10,000 वर्षाच्या काळामध्ये जवळपास शेतीला सुरुवात झाल्यापासून एक्सटिंक्शनची उदाहरणं नाही आहेत. म्हणजे त्या काळात वास्तविक माणसाची संख्या वाढत होती, संस्कृती वाढत होती, तो सगळीकडे पसरत होता, अधिक नैसर्गिक साधनांचा वापर करत होता, तरीसुद्धा त्या काळामध्ये नामशेष झालेले प्राणी नाही आहेत. मग नंतर ज्या वेळेला युरोपियन कॉलनायझेशन सुरू झालं तेव्हा परत नामशेष होण्याची एक नवीन मालिका सुरू झाली. ते कशामुळे, म्हणजे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गेलं तर ते तर बक्षीस देत होते, लांडगा मारून त्याची शेपटी आणली तर, वाघ मारून त्याची शेपटी आणली तर. बरोबर. आणि मग नंतर काय बदललं नेमकं? म्हणजे हे काय आहे की त्या काळात मॅमथ आणि हे माणसांनी मारून टाकले, नामशेष झाले. मधल्या काळामध्ये शिकारी चालू असून सुद्धा प्राणी नामशेष का नाही झाले, तर ह्या काळामध्ये शिकारीची एक संस्कृती प्रस्थापित झाली, ज्याच्यामध्ये अनेक शिकारी जमाती निर्माण झाल्या, स्पेशलाइज केलं. पारधी, वैदू, बहेलिया, अशा अनेक जाती होत्या की जे शिकारीमध्ये स्पेशलिस्ट होते. पण त्यांच्या स्वतःच्या जमातीचे काही नियम होते की कुठल्या सीझनमध्ये मारायला परवानगी आहे, कुठल्या सीझनमध्ये मारायचं नाही. साधारणपणे ब्रीडिंग सीझनमध्ये प्राणी मारण्याला बंदी असे. ओके. मग नर मारल्याला जास्ती व्हॅल्यू होती, मादी शक्यतो मारायची नाही, गाभण मादी मारली तर पाप लागतं वगैरे, अशासारख्या यांना त्या प्रकारच्या समजुती होत्या. आणि त्यामुळे शिकार चालू असून सुद्धा
कोणी प्राणी नामशेष होण्याची वेळ आली नाही. बरोबर. या ब्रिटिश काळामध्ये ही संस्कृती बदलली, शिकार करण्याचं पर्पजही बदललं. हां, मग ते आपण संस्थानिकांच्या त्या गोष्टी ऐकतो की एका मोहिमेमध्ये 232 वाघ मारले. अरे, आणि का तर केवळ रेकॉर्ड करायचं म्हणून, किंवा केवळ माझ्या दिवाणखान्यामध्ये मला ते मणकी टांगून ठेवायचे आहेत म्हणून शिकार केली. आधीचं असं नव्हतं. आधी तुम्ही एकतर उपद्रवी होते म्हणून तुझे शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलंस. ज्या काळात लांडगे उपद्रवी वाटत होते त्या काळामध्ये लांडग्याच्या शेपटीला बक्षीस देत असतील, किंवा अन्नासाठी मारत असतील, मांस खाण्यासाठी म्हणून मारत असतील, ते वेगळं. आणि हे रेकॉर्ड करण्यासाठी म्हणून इतके वाघ मारले, इतके गवे मारले, इतके हत्ती मारले, हौसेसाठी म्हणून ही संस्कृतीच वेगळी आहे. तर ही संस्कृती ब्रिटिश गेल्यानंतरही भारतात राहिली. संस्थानिक शिकार करत होते. ओके, ही गोष्ट जवळजवळ 1960s पर्यंत मराठी वाचकांना नक्की लक्षात असेल, माझ्या वयाचे जे आहेत, की 1960च्या दशकापर्यंत दिवाळी इतरत्र शिकार कथांची चलती होती. त्याच्यामध्ये टिळक म्हणजे जयंतराव टिळक, भानुशिर धनकर वगैरे हे शिकार कथा लेखक असे होते. आणि त्या दिवाळी अंकामध्ये शिकार कथा असणं हा एक मानाचा मुद्दा होता. त्यानंतर 1970च्या दशकामध्ये ते फार उलटं झालं. म्हणजे तेव्हा खूप प्रभावीपणे वन्यजीव संरक्षणाची चळवळ झाली. म्हणजे नुसता कायदा आला असं नाही, नुसते कायदे आल्याने गोष्टी बदलत नाही. हे एक मोठं समाज प्रबोधन झालं की अरे हे सगळं नाहीसं होत चाललं आहे, वाघ नाहीसा होत चालला आहे, हत्ती नाहीसा होत चालला आहे, हे असं करणं बरोबर नाही, अशी समज, जी योग्य समज आहे, ओके, ती त्या काळामध्ये आली. आणि त्या काळामध्ये परिस्थिती इतकी वाईट होती की शिकारीवर संपूर्ण बंदी घालण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता. हे करावंच लागलं त्या काळामध्ये. पण तो कायदा हा त्या काळाच्या सापेक्ष होता. म्हणजे ते आपत्ती व्यवस्थापन म्हणून आलेला तो कायदा होता. तुम्ही आपत्ती व्यवस्थापन रोजच्या रोज नाही ना वापरू शकत. परत जगणं नॉर्मल झालं की तुमचं त्या आपत्ती व्यवस्थापनाच्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत. बरोबर. तर हा कायदा जो आला तो आपत्ती व्यवस्थापनासारखा आला, पण पुढे परिस्थिती बदलल्यानंतर तो मागे घेतला जायला हवा होता किंवा त्यात बदल केले जायला हवे होते, ते केले गेले नाहीत. आणि मग लोकांच्या मनावरती सुद्धा जे बिंबवलं जात होतं, जे त्या काळामध्ये कदाचित योग्य असेल, की अरे मारणं योग्य नाही, त्याने निसर्गाचं नुकसान होत आहे, की ते होता कामा नये, आपल्याला जंगलं राखली पाहिजेत, आपल्याला वन्यप्राणी राखले पाहिजेत, हे चुकीचं नाही आहे, हे योग्यच आहे. बट इट वॉज ओव्हर एम्फसाइज्ड इतकं की त्याच्या मागचं विज्ञान सोडून, किंवा ते का हवे आहे, निसर्ग कसा काम करतो, हे प्राणी जाती कशा जगतात, याच्या अभ्यासापेक्षा त्याच्या भावनिक गोष्टींना जास्ती महत्त्व दिलं गेलं. बरोबर. आणि मग अहिंसा म्हणा, भूतदया म्हणा, ही माणसाची मूल्य आहेत, पण ती निसर्गाची मूलतत्व नाही आहेत. बरोबर. ती मानवी समाजाची आहेत. मग तुम्ही एकीकडे म्हणताय की निसर्गावर सगळं सोडायचं आणि दुसरीकडे माणसाची तत्व निसर्गावर थोपवताय. हे असं काहीतरी ते विचित्र झालं. अगदी बरोबर. म्हणजे आम्ही जेव्हा भाकडगाई आणि गोऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात भांडत होतो त्यावेळेस गावागावात अनेक शेतकरी असंच म्हणायचे की हे निसर्गचक्र आहे, की आणि ते निसर्गचक्र आपण ब्रेक केलं की यात सगळ्यात पहिला शेतकरी मरणार आहे. ही गोष्ट खरी आहे. तर त्यामुळे 70च्या दशकामध्ये जे आलं, 70 ते 90च्या दशकामध्ये ते ओव्हर एम्फसाइज केलं आणि त्याचा पगडा अजूनही लोकांच्यावर आहे. त्यामुळे आता खरं तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की शिकारी खेरीज पर्यायच राहिलेले नाही आहेत. तेव्हा सुद्धा नाही मग मारायला नको, मग त्यांना पकडाया. बरं, त्यांची लोकसंख्या इतक्या वेगाने वाढते, इतके पकडून तुम्ही ठेवणार कुठे? बरोबर. ते माणिकडोहचं ते कधीच भरलं. मग आता वनतारा म्हणताय, वनतारा सुद्धा सॅच्युरेट होणार आहे लवकरच. किती पकडाल आणि कुठे ठेवाल एवढे पकडलेले प्राणी? बरं, परत जंगलात सोडले तर तुम्ही इथला प्रॉब्लेम तिकडे नेला, एवढंच होतं. बरं, ते परत येतात. एक्झॅक्टली, मला तेच म्हणजे ते तिथूनही परत येतात आणि त्यामुळे त्यांना पकडून दुसरीकडे सोडून प्रॉब्लेम सुटतो का? तर अजिबातच नाही. पण मग हे का करतात? तर आम्ही काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी करतात. म्हणजे लोक ज्या वेळेला चवताळलेले असतात त्यावेळेला काहीतरी केलं हे दाखवायला तर पाहिजे, पण ते सोल्युशन नाही. ते सोल्युशन. आणि अनेक लोक हे पण सुचवत असतात की तुम्ही कंपाऊंड घाला जंगलाला आणि यांना जंगलात सोडून द्या, तिथंच खायला प्यायला द्या त्यांना, आणि म्हणजे ते येणार नाही तिकडं. आता जंगलाला कंपाऊंड घालण्यामध्ये किती गोष्टी आहेत माहिती आहे का?
तर लोकांना आपल्या गुरांसाठी चारा पण हवा असतो हो. हां, म्हणजे लोकसुद्धा जंगलावर अवलंबून आहेत अनेक गोष्टींसाठी. तुम्ही प्राण्यांना बाहेर यायला बंदी केलीत की लोकांच्या आत जाण्याची पण बंदी होते ना. बरोबर. मग काय करतात, मग लोक ते कुंपण वाकवून कुठेतरी आत घुसतात. ते घुसले की प्राणी पण बाहेर येऊ शकतात. बरोबर. जंगल आणि माणूस हे एकमेकावर अवलंबून आहेत. ते एकमेकांपेक्षा वेगळे करा आणि हे प्राण्यांसाठी आणि हे माणसांसाठी असं म्हणणं हा मूर्खपणा बरोबर. आहे. आणि अगदी बिबट्यात मांजर कुळातला प्राणी आहे. तो हो, कुठं कंपाऊंड मध्ये अडकणार आहे? हो. मांजर कुठं घरात पाळता येतं का? का ज्याला बाहेरच जाऊ देणार नाही? हो, बरोबर आहे. बिबट्याला कुंपणात बंद करणंही शक्य नाही. नाही ना. शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य, लोकांचा आवाज, लोकविकास मंच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.